मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आनंदाची अपडेट असणार आहे। लाडक्या बहिणींचं आता टेन्शन कमी झालेलं आहे। बऱ्याच लाडक्या बहिणी आता विचारत होते की लाडकी बहीण योजना आता बंद होणार आहे का? 12 महिन्याचे पैसे आमच्या खात्यामध्ये जमा होणार का नाही? जे 1500 रुपये जमा होत होते प्रत्येक लाडक्या बहिणींना ते आता बंद होणार आहे का? त्याबद्दल सर्वात मोठी अपडेट असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तुम्हाला आतापर्यंत सर्व हप्ते जमा झाले का नाही नक्कीच कमेंट करा। ई-KYC संदर्भात सगळी माहिती आपल्या चॅनलवरती आहे, नक्कीच एकदा जाऊन पाहायचं आहे। चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून खरी माहिती व जे नवीन माहिती आहे, जे नवीन अपडेट्स आहे तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचते। पैसे बंद झाले असतील तर नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे। ई-KYC संदर्भात काही प्रश्न असू द्या, नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे। तर हप्त्यांची तरतूद झालेली आहे, सर्वात मोठी अपडेट असणार आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला असं वाटत असेल की आता पैसे बंद होणार आहेत किंवा लाडकी बहीण योजना बंद होणार आहे, तर नक्कीच हे सर्वात मोठी अपडेट तुमच्यासाठी असणार आहे। कारण लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही, तर अर्थसंकल्पीयमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय झालेला आहे, बजेट ठरलेला आहे। तर त्या बजेटमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांच्यासाठी 21,000 कोटी रुपयांचं तरतूदसुद्धा झालेली आहे। म्हणजे आता जो फेब्रुवारी महिना सुरू आहे, मार्च महिना सुरू आहे, फेब्रुवारीचं हप्त्याचं वितरण होईल, त्यानंतर मार्चचं वितरण होईल, प्लस आता पुढील फेब्रुवारी महिन्यापर्यंत लाडक्या बहिणींच्या पैशांचं टेन्शन आता मिटलेलं आहे। आता बरेच विरोधक असं म्हणत होते की लाडकी बहीण योजना बंद होईल, पैसे मिळणार नाहीत, पण सरकारने ते सुद्धा तरतूद करून ठेवलेली आहे। 21,000 कोटी तरतूद होणार आहे। गेल्या वर्षीपर्यंत आता गेल्या वर्षी 32,000 कोटी रुपयांचं होतं, पण निकष असो किंवा जे काही ई-KYC प्रक्रियामुळे लाभार्थी महिला कमी झाल्यामुळे काय झालेले की हे जे कोटींचं रुपये आहे किंवा 32,000 कोटी बसून त्यातून 21,000 कोटींची तरतूद आता होणार आहे। पुढील 12 महिन्यांची ही तरतूद असणार आहे। लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची अपडेट आहे। आता लाडक्या बहिणींची पडताळणी सुद्धा सुरू आहे। लाडक्या बहिणीची पडताळणी सुरू आहे। पुढे जाऊन लाडक्या बहिणींमध्ये जी संख्या आहे ती कमी सुद्धा होऊ शकते, घटू सुद्धा शकते। कारण का, ज्यांनी ई-KYC केली नाही, पण सरकारला आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक वेळी आपण विनंती करत आहोत की ई-KYC करण्यासाठी लाडक्या बहिणींना संधी द्या, जेणेकरून त्या पात्र आहेत पण चुकून किंवा त्यांना माहिती नसल्यामुळे किंवा OTP प्रॉब्लेममुळे ई-KYC झाली नाही, त्यांना एक संधी नक्कीच मिळाली पाहिजे आहे। तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा। आपल्या चॅनलच्या माध्यमातून ई-KYC दुरुस्तीसाठी सुद्धा आपण सतत मागणी केली होती व सरकारने ती मागणी मान्य केली होती। तुम्ही सुद्धा नक्कीच सांगायचं आहे ई-KYC किती महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी, नक्कीच सांगायचं आहे। तर लाडक्या बहिणींनो, महत्त्वाचा मुद्दा काय की 21,000 कोटी रुपयांची तरतूद झालेली आहे। मागच्या वेळेस 32,000 कोटींची तरतूद झालेली आहे, पण यावेळेस कमी संख्या झालेली आहे, कारण लाडक्या बहिणींची संख्यामध्ये घट झालेली आहे। आत्तासुद्धा पडताळणी सुरू असल्यामुळे पुढे जाऊन जवळजवळ 15 ते 20 लाख लाडक्या बहिणी अजूनसुद्धा काय होऊ शकतात, कमी होऊ शकतात। त्यामुळे तुम्हाला सुद्धा तुमचे हप्ते बरोबर येतात का नाही किंवा तुम्ही ई-KYC केली नसेल, म्हणजेच काय बँकेची ई-KYC असू द्या किंवा ई-KYC दुरुस्ती केलेली नसेल, तर लवकरात लवकर करून घ्यायची आहे। महत्त्वपूर्ण अपडेट आहे। जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो सबस्क्राईब करा। धन्यवाद।